आणि आता बघूयात एक स्पेशल रिपोर्ट। राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आता घोटाळ्यांच्या आरोपांमुळे गाजू लागली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी पीक विमा योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं धक्कादायक असं विधान केलंय आणि यावरती विरोधकांनी सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्यावरती निशाणा साधला। 1 रुपयात पीक विमा। शिवसेना भाजप युतीच्या काळात अवघ्या 1 रुपयात शेतकऱ्यांसाठी या योजनेची घोषणा झाली। गेल्या अर्थसंकल्पात योजनेची अंमलबजावणीही सुरू झाली, पण ही योजना आता बंद होण्याची शक्यता आहे। याचं कारण योजनेतील मोठा गैरव्यवहार। कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे। योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार आहे। सर, हे कोणत्या कालावधीतले पीक विमे जे आहेत हे 23-24 आहे आणि त्यामुळे पुढच्या कालावधीत पुढच्या कालावधीत मार्च 1 पर्यंत अग्रिस टॅक्सच्या माध्यमातून सगळे शेतकरी इंटरनेटने कनेक्ट होणार आहे आमच्याबरोबर, त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता निर्माण होईल आणि त्यानंतर पुढे भ्रष्टाचार होणार नाही। पीक विमा योजनेसंदर्भात एक शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केली होती। गेल्या हिवाळी अधिवेशनात सुरेश धस यांनीही योजनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता। पीक विमा अध्यक्ष महोदय 2020 चा मिळाला ना, 2023 चा मिळाला नाही आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय? या पीक विम्यामध्ये लॅकिनोचा फायदा घेतला जातोय अध्यक्ष महोदय। हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणार आहे अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये देशातल्या कोणत्याच हातभाऱ्यावर कुणी बी नावं टाकून द्यायची। हा बोगस पीक विम्याचा बीड जिल्हा पॅटर्न लिहिलाय। हा बीड जिल्हा पॅटर्न नाही, परळी पॅटर्न आहे। 2023 ला कोण कृषी मंत्री होते हे आपण तपासून घ्यावं। या कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सवंगड्याला सांगून मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वरती म्हणणार नाही। बीडमध्ये 1,09,264, साताऱ्यामध्ये 53,137, जळगावमध्ये 33,786, परभणीमध्ये 21,315 तर सांगलीमध्ये 17,217 ठिकाणी बोगसपणा झाल्याचं समोर आलं होतं। अशाच प्रकारे इतर अनेक जिल्ह्यामध्ये बोगस अर्जदार असल्याचं समोर आलंय। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी असा कुठलाही शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही, परंतु ह्या पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शनास आलेला आहे। जवळपास 96 CSC केंद्रावरती कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे। 96 CSCवर कारवाई केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना पण फौजदारी केस दाखल करायला लावलेली आहे। जवळपास 4-4.25 लाख अर्ज या ठिकाणी आपण रद्दबादल केलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बोगस काम या ठिकाणी झालेलं नाही, पैसे शासनाचे वाचलेले आहेत। या प्रकरणावरून विरोधकांनीही काही सवाल उपस्थित केले। 2-4% आपण भ्रष्टाचार आहे हे कबूल करतो किंवा होऊ शकतो असा अनुमान काढू शकतो आणि त्याकडे फार विशेष आश्चर्याने बघत नाही। याचाच अर्थ भ्रष्टाचार किती खोलवर गेला हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। 2-4% भ्रष्टाचार जर मंत्री महोदयच कबूल करत असतील तर 10-12% पर्यंत आरामात हा पोचला असेल असं गृहीत धरायला हरकत नाही। याचा स्पष्ट अर्थ घोटाळ्याची कबुलीच माणिकराव कोकाटे देत आहेत। सन्माननीय अजितदादा असं म्हणाले की ज्याच्या कुणामुळे पक्षाची बदनामी होऊ शकते, भले तो नेता असो कार्यकर्ता असो, आम्ही त्याची हकालपट्टी करू। दादा, माणिकराव कोकाटेंनी स्पष्टपणे कृषी खात्यातल्या घोटाळ्याचा कबुली जबाब दिलेला आहे। यावर आपलं काय म्हणणं आहे ते आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे। दरम्यान कृषी आयुक्तांच्या समितीनं सर्वसमावेशक पीक विमा योजनेसाठी 1 रुपयाऐवजी 100 रुपये शुल्क करावं अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे पीक विमा योजनेबाबत सरकार आता कोणता निर्णय घेतं हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।